संभाजीनगरमध्ये भाजपनंतर आता काँग्रेसमध्ये सुद्धा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। फुलंब्रीमधील काँग्रेस पक्षामध्ये मोठा स्फोट झालेला आहे। तिकीट वाटप करताना कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे। कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण बघतोय भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर याआधी राडा झाल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र आता संभाजीनगरात भाजप पाठोपाठ काँग्रेसमध्ये सुद्धा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। फुलंब्रीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीचा स्फोट झालेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, फुलंब्रीमध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हा सगळा राडा झालेला आहे। जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसनं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत आघाडी केलेली आहे। ही आघाडी मान्य नाही। आतापर्यंत काँग्रेस वेगळा लढत आला। काँग्रेसची या जिल्ह्यात ताकद आहे आणि कल्याण काळे हे या जिल्ह्याचे या मतदारसंघाचे खासदार आहेत। त्यामुळे युतीची गरज नाही असं म्हणत जोरदार घोषणाबाजी त्यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आली। कार्यालयाच्या काचा सुद्धा फोडण्यात आला। अखेर पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी या सर्व लोकांना ताब्यात घेतलं। मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे, आता जवळपास सर्वच पक्षांमध्ये राडा दिसतोय। भाजपमध्ये राडा झाले, त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत राडा झालाय आणि आता तिकीट वाटपाच्या नाराजीवरनं काँग्रेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा राडा गोंधळ आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय। जी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।